आपण आज जी बातमी वाचतो, जो व्हिडिओ पाहतो, तो उद्याच्या इतिहासाचं पहिलं पान असू शकतो. पण कसं? चला, हेच तर आपल्याला आज शोधायचं आहे. विचार करा की आज आपण जे टीव्हीवर पाहतोय किंवा मोबाईलवर स्क्रोल करतोय ते उद्याचा इतिहास असू शकतं. हो, ही कल्पनाच किती मोठी आहे, नाही का? म्हणजे आजची हेडलाईन भविष्यातल्या विद्यार्थ्यांसाठी इतिहासाचा एक महत्त्वाचा पुरावा ठरू शकते. पण हे घडतं तरी कसं? चला, आज ते समजून घेऊया. एक ताजं उदाहरण घेऊया, कोविड-19 महामारीचं. समजा 100 वर्षांनंतर इतिहासकारांना त्या काळाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर ते काय वापरतील? बरोबर, ते त्यावेळची वर्तमानपत्र, टीव्ही रिपोर्ट्स, त्या काळातले फोटो आणि अगदी सरकारी डिजिटल आर्काइव्हचा अभ्यास करतील. यावरून लक्षात येतं की मास मीडिया इतिहासासाठी किती महत्त्वाचा स्रोत बनतो. तर मास मीडिया म्हणजे नक्की काय आणि ते काम कसं करतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्याचे वेगवेगळे प्रकार जाणून घ्यावे लागतील. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मास मीडिया किंवा आपलं जनसंपर्क माध्यम म्हणजे अशी कोणतीही गोष्ट जी एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत माहिती पोचवते. मग ते वर्तमानपत्र असो, रेडिओ असो, टीव्ही असो किंवा आजच्या काळातलं इंटरनेट. आता मीडियाचे हे जे वेगवेगळे प्रकार आहेत ना, ते लक्षात ठेवायला एक एकदम सोपी ट्रिक आहे. फक्त एकच शब्द लक्षात ठेवा, PED. PED. ओके, तर आपण जी PED ही ट्रिक पाहिली होती ती इथे अगदी स्पष्ट होते बघा. P म्हणजे प्रिंट मीडिया. म्हणजे काय? तर वर्तमानपत्र, मासिकं, पुस्तकं, जे काही छापलेलं आहे ते सगळं. मग येतो E म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया. यामध्ये रेडिओ आणि टेलिव्हिजनचा समावेश होतो, म्हणजे आवाज आणि चित्र एकत्र. आणि शेवटी D डिजिटल मीडिया. आजचं युगच याचं आहे, म्हणजे आपल्या सगळ्या वेबसाईट, सोशल मीडिया, ऑनलाईन न्यूज हे सगळं त्यात येतं. सोपं आहे की नाही? मीडिया फक्त माहिती पोहोचवत नाही, त्याने अक्षरशः इतिहास घडवला आहे. आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात तर त्याची भूमिका खूपच मोठी, खूपच महत्त्वाची होती. आपण PED लक्षात ठेवलं ना, अगदी तसंच स्वातंत्र्य चळवळीतील 3 महत्त्वाच्या नेत्यांना लक्षात ठेवण्यासाठी आपण TGA ही ट्रिक वापरू शकतो. तर TGA मधलं T म्हणजे बाळ गंगाधर टिळक. त्यांनी केसरी आणि मराठा नावाची 2 अतिशय प्रभावी वर्तमानपत्र सुरू केली होती. टिळकांनी त्यांच्या वर्तमानपत्रांमधून फक्त बातम्या नाही दिल्या, तर लोकांमध्ये एक राजकीय आणि सामाजिक जाणीव निर्माण केली. त्यांनी ब्रिटिश राजवटीवर सडेतोड टीका केली आणि लोकांच्या मनात स्वातंत्र्याची एक ज्योत पेटवली. हे प्रिंट मीडियाच्या ताकदीचं एक जबरदस्त उदाहरण आहे. आता TGA मधलं G म्हणजे अर्थातच महात्मा गांधी. गांधीजींनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी यंग इंडिया आणि हरिजन यांसारख्या प्रकाशनांचा आधार घेतला. या प्रकाशनांमधून त्यांनी अहिंसा, सत्याग्रह आणि सामाजिक सुधारणा यांसारख्या कल्पना लोकांपर्यंत पोहोचवल्या. त्यांचे लेख हे स्वातंत्र्य चळवळीचे जणू काही संदेशवाहकच बनले होते. आणि TGA मधलं A म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी समाजातल्या दुर्बळ आणि वंचित घटकांचा आवाज बनण्यासाठी मूक नायक आणि बहिष्कृत भारत ही वर्तमानपत्र सुरू केली. या वर्तमानपत्रांमधून त्यांनी सामाजिक विषमतेवर जोरदार हल्ला चढवला आणि दलित समाजाच्या हक्कांसाठी लढा दिला. यातून हेच सिद्ध होतं की मीडिया केवळ राजकीयच नाही तर सामाजिक क्रांती घडवण्याचंही एक शक्तिशाली साधन आहे. या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. मीडियाची भूमिका फक्त माहिती देण्यापुरती नाही, तर ती एका सशक्त लोकशाहीसाठी अत्यंत आवश्यक आहे. ही प्रक्रिया खूपच इंटरेस्टिंग आहे. बघा, सगळ्यात आधी मीडिया माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो, त्यामुळे लोकांमध्ये जागृती येते, ते विचार करायला लागतात. आणि शेवटी हीच माहिती आणि त्यावर लोकांच्या ज्या प्रतिक्रिया असतात त्या भविष्यासाठी एक ऐतिहासिक नोंद बनून जातात. आणि म्हणूनच, कारण मीडिया लोकांना त्यांचं मत मांडायला एक व्यासपीठ देतो आणि माहिती मिळवण्याची संधी देतो, त्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हटलं जातं. एक स्वतंत्र आणि निष्पक्ष मीडिया हा कोणत्याही निरोगी लोकशाहीचा पाया असतो. पूर्वी हा पाया शाई आणि कागदाने बांधला जायचा. पण आज हाच पाया पिक्सेल आणि क्लिक्सने बांधला जातोय. चला बघूया आपला हा डिजिटल वारसा कसा तयार होतोय. आजच्या काळात इतिहास खूप वेगवेगळ्या प्रकारे लिहिला जातोय. टीव्हीवर आपल्याला अजिंठा वेरूळ लेण्यांसारख्या आपल्या महान वारशाबद्दल माहितीपट पाहायला मिळतात. भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय जुन्या चित्रपटांना फक्त कलाकृती म्हणून नाही तर एक ऐतिहासिक दस्तावेज म्हणून जपून ठेवतं. आणि सरकारी डिजिटल आर्काइव्हजमुळे आजच्या नोंदी भविष्यातल्या पिढ्यांसाठी सुरक्षित राहतात. हा आहे आपला आधुनिक इतिहास. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचार करा. जर टिळक, गांधी आणि आंबेडकरांनी लिहिलेले शब्द
आज ऐतिहासिक दस्तावेज आहेत, तर 100 वर्षानंतर इतिहासकार आपले सोशल मीडिया फीड्सबद्दल काय म्हणतील? आपण टाकलेली प्रत्येक पोस्ट, प्रत्येक कमेंट, प्रत्येक ट्विट हे सगळं मिळून आपला एक डिजिटल वारसा तयार होत आहे. आपला डिजिटल ठसा हाच तर उद्याचा इतिहास आहे. जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?